सावी सोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. काय लाडू पाहून सुटलं ना तोंडाला पाणी, माझंसुद्धा असंच झालं आहे पहा. तर आज मी तुम्हाला खमंग, खुसखुशीत आणि एकदम चवदार असे वळीव लाडू बनवून दाखवणार आहे. हे लाडू करायला जरी अवघड वाटत असले ना तरीसुद्धा खूप सोपे आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा आहेत. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चाळून घेतलेलं 3 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ मोजण्यासाठी कुठल्याही वाटीचा किंवा एखाद्या दुसऱ्या भांड्याचा वापर करायचा आहे. म्हणजे आपल्याला पुढचे जी काही पीठं आहेत ना तीसुद्धा आपल्याला मोजून यामध्ये घालता येतात. तर 3 वाटी गव्हाचं पीठ घातल्यानंतर 1 वाटी यामध्ये मी बेसन पीठ घातले म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ. आता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये अर्धी वाटी रवासुद्धा घालायचा आहे. इथे मी बारीक रव्याचा वापर केला आहे आणि रव्यामुळे लाडू मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते, म्हणून यामध्ये आपण रवा घालायचा आहे. आता चवीपुरतं म्हणजेच 1 चमचा मीठ घालायचे. आता यामध्ये आपल्याला जाडसर कुटून घेतलेली 2 चमचे बडीशोपसुद्धा घालायची. बडीशोप घातल्यामुळे हे लाडू चवीला खूपच छान लागतात. आता हे सर्व साहित्य आपण सुरुवातीला एकजीव करून घ्यायचे म्हणजेच मिक्स करायचे. पूर्वी वळीव लाडू करायचे म्हटलं की अगोदर सोजी काढायची आणि मग त्या पिठाचे लाडू करायचे. सोजी काढून आपण जर लाडू तयार केले ना तर लाडू मस्त खुसखुशीत होतात त्यामध्ये रवा घालायची गरज पडत नाही. आता तुम्ही पाहू शकता पीठ आपलं सगळं छान मिक्स झालं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 छोटी पळी तेल घालायचे. ज्या आपण तेलाच्या डब्यामध्ये छोटी पळी वापरतो ना त्या पळीने मी इथे 2 पळी तेल घातले. तुमच्याकडे तशी पळी नसेल ना तर तुम्ही पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने 4 ते 5 चमचे यामध्ये तेल घालायचे आणि साध्यात म्हणजे नॉर्मल तेलाचा वापर करायचा आहे. गरम तेल आपल्याला यामध्ये घालायचं नाही. आता हे तेल आपल्याला व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे. तेल जर आपण या पिठाला अगदी व्यवस्थित लावून घेतलं ना तर लाडूसुद्धा आपले मस्त हलके आणि खुसखुशीत होण्यास मदत होते. तर तुम्ही पाहू शकता पिठाला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे. अशी जर मूठ वळून पाहिली ना तर बऱ्यापैकी इथे पिठाची मूठ बनते आहे. म्हणजे आपलं तेलाचं मोहनसुद्धा यामध्ये परफेक्ट झालं आहे असं समजायचं. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि या पिठाला छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच आपल्याला एकदम यामध्ये पाणी घालायचं नाही कारण पीठ आपल्याला बऱ्यापैकी घट्टसर पाहिजे. ज्याप्रमाणे आपण पुरी लाटण्यासाठी पीठ घट्टसर करतो ना अगदी तसंच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पीठ मी मस्त घट्टसर असं मळून घेतलेलं आहे. अगदी छान असं आपलं इथे पीठ तयार झालं आहे. आता हे तयार पीठ आपल्याला 10 मिनिटे भिजण्यासाठी असं साईडला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातला आहे ना तो छान फुलून येईल म्हणून. आता लगेच आपण यावरती झाकण ठेवूया म्हणजे हवेमुळे हे पीठ कडक होणार नाही. आता 10 मिनिटे झालेली आहेत आणि पीठही आपलं बऱ्यापैकी भिजलं आहे. तर पाहू शकता पीठ मस्त फुललं आहे म्हणजे यामधला रवा जो आहे ना तो छान भिजलेला आहे असं समजायचं. आता याला आपल्याला अगदी थोडंसं मळून घ्यायचं आहे कारण ते छान एकसारखं होतं म्हणून आपल्याला इथे थोडंसं मळून घ्यायचं आहे परत एकदा. आता पाहू शकता पीठ मी छान मळून घेतलं आहे. आता आपल्याला लगेच लाडू बनवायला सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला जसा लहान मोठा लाडू हवा आहे ना तेवढा उंडा घेऊन लगेच याला आपण वळायला सुरुवात करायची आहे. तर कोळपाटावरती आपल्याला हा लाडू अशा प्रकारे वळून घ्यायचा आहे आणि हा लाडू वळताना बोटाचा जास्त वापर न करता तळहाताचा वापर करायचा आहे. म्हणजे ही लाडूची जी काडी आहे ना ती अगदी मस्त एकसारखी वळल्या जाते म्हणून. तर पाहू शकता अगदी पटकन आपला हा लाडू वळून होतो खूप जास्त वेळ लागत नाही. आणि लाडूची काडीसुद्धा आपल्याला खूप जास्त बारीकही ठेवायची नाही आणि खूप जास्त जाडही करायची नाही. मीडियम साईजची आपल्याला इथे ही लाडूची काडी वळून घ्यायची आहे. आता इथे आपण मस्त असा रोल वळून घेतला आहे. आता या रोलची दोन्ही टोके आपल्याला अशा प्रकारे जोडून परत सेंटरमध्ये एक जोड द्यायचा म्हणजे आपला लाडू तयार होतो. तर पाहू शकता मस्त इथे आपला लाडू तयार झाला आहे. साईडला ठेवते आणि आणखी एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते. तर मैत्रिणींनो इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडती असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनला सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर तुम्ही पाहू शकता इथे आपला दुसरासुद्धा लाडू तयार झाला आहे. आता अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व लाडू तयार करून घेते. इथे तुम्ही पाहू शकता काही लाडू मी वळून घेतलेत. आता तयार लाडू मी तुम्हाला लगेच तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी अगोदरच कढईमध्ये गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. लाडू तळताना तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि लाडू तेलात सोडताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि तेलामध्ये एकदम जास्त लाडूही टाकायचे नाही. जेवढे तेलात बसतील ना तेवढेच आपल्याला सुरुवातीला लाडू तेलामध्ये टाकायचे आहेत. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मिडियम गॅसवरती थोड्या वेळ हे लाडू असेच तळू द्यायचे आणि थोड्या वेळानंतर लाडू तळले की आपल्याला अशा प्रकारे आलटपलट करून
हे लाडू सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. लाडू तळताना पहा गॅसची फ्लेम बिलकुल वाढवू नका. मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे लाडू तळून घ्यायचे आहेत. मिडियम गॅसवरती पहा अलटपलट करून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे लाडू मी तळून घेतले. तर पाहू शकता मस्त याला सोनेरी रंग आलेला आहे. असे लाडू झाले की आपल्याला यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम पहा कुठेही वाढवली नव्हती मी. मिडियम गॅसवरतीच हे लाडू तळून घेतलेत. मिडियम गॅसवरती जर आपण लाडू तळले ना तर ते आतमध्ये छान तळल्या जातात पहा, कच्चे राहत नाहीत. आणि फुल गॅसवरती जर आपण हे लाडू तळले ना तर बाहेरून ते पटकन लाल होऊन आतमध्ये कच्चे राहू शकतात. आता आपल्याला अशा प्रकारे यावरती गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ मी पहा फोडून घेतला आहे. तुम्हाला जितका गोड आवडतो ना लाडूमध्ये त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता. आता गूळ घातल्यानंतर आपल्याला हे लाडू आणखी थोड्या वेळ तळू द्यायचे आहेत. गॅस कमीच ठेवायचा आहे. गूळ आपल्याला खूप जास्त करपेपर्यंतही तळायचा नाही. गूळ छान असा फुलला ना की आपल्याला लाडू बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता लाडूवरचा गूळसुद्धा आपला मस्त तळलेला आहे आणि लाडूलासुद्धा पहिल्यापेक्षा छान सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे लाडू बाहेर काढून घेऊयात. तर गूळ आपल्याला खूप जास्त करपू द्यायचा नाही पहा. यामधला गूळ जर जास्त करपला ना तर लाडू खाताना थोडासा कडवट लागू शकतो. त्यासाठी असा हलकासा सोनेरी रंग गुळाला आला ना की लगेच आपल्याला हे लाडू बाहेर काढायचे आहेत. खूप मस्त इथे आपला हा लाडू तयार झालेला आहे, पाहू शकता. आता गूळ खूप गरम आहे ना म्हणून तो काय होतो की लगेच झाऱ्यातून खाली जातो तेलामध्ये. परत आपल्याला हा तेलातला गूळ काढून या लाडूवरती टाकायचा आहे. म्हणजे लाडूला तो छान चिकटून राहतो, पाहू शकता. अशा प्रकारे संपूर्ण गूळ आपल्याला तेलातून काढून घ्यायचा आहे. तर पहा खूप मस्त इथे आपले लाडू तयार झालेले आहेत. एकदम मस्त आणि गूळही पाहू शकता छान असा चिकटला आहे. आता लाडूचं अशा प्रकारे आपल्याला पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे आणि लाडू साईडला ठेवून द्यायचे आहेत. आणि या तेलामध्ये जो काही गूळ आहे ना तो पूर्ण बाहेर काढायचा आहे आणि मगच आपल्याला दुसरे लाडू यामध्ये तळण्यासाठी टाकायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता तेलातला गूळ मी पूर्ण काढला. आता आणखी आपण लाडू तळून घेऊयात. तर मैत्रिणींनो, पाहिलंत ना किती सोपे आहेत हे लाडू करायला जेवढे सोपे आहेत ना खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्यासुद्धा लाडूला मस्त सोनेरी रंग आला आहे. आता लगेच आपण यामध्ये गूळ टाकून घेऊयात. तर इथे मी गूळ नॉर्मलच वापरला आहे. म्हणजे जो मार्केटमध्ये मिळतो ना तोच गूळ वापरला आहे. बऱ्याचदा काय होतं की गूळ ना लाडूला चिकटत नाही. गूळ जर तुमचा लाडूला चिकटून राहत नसेल ना तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ मिक्स करा आणि मग गूळ असा लाडूवरती सोडा. म्हणजे लाडूला तो गूळ ना छान चिकटून राहतो. तर इथे आपला हा देखील लाडू तळून झाला आहे. एकदम मस्त परफेक्ट आपला इथे गुळाचा लाडू तयार झालेला आहे. आता राहिलेले लाडूसुद्धा मी याच प्रकारे तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडू मी तयार करून घेतलेत आणि खूप सुंदर इथे आपले गुळाचे लाडू तयार झालेत किंवा वळीव लाडू तयार झालेले आहेत. एकदम परफेक्ट. आणि लाडूला गूळसुद्धा पहा काय मस्त चिकटला आहे. कुठेही असं वाटत नाही की लाडूला गूळ कमी पडला. एकदम परफेक्ट असा याला गूळ चिकटला आहे. प्रत्येक लाडू पहा परफेक्ट तयार झालेला आहे. मी सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेवून तुम्ही जर हे लाडू तयार केले ना तर पहिल्याच प्रयत्नामध्ये यापेक्षाही भारी लाडू तुम्ही तयार कराल ही माझी खात्री आहे. तर एकदा ट्राय करून पहा. तर पहा मस्त खुसखुशीत इथे आपले लाडू तयार झालेले आहेत. अगदी हलके खुसखुशीत पहा, सहज तुटत आहेत, अजिबात कडक झाले नाहीत. हे लाडू ना जसे जसे थंड होतील ना तसे थोडेसे कडक होतात पहा. पण आता हे लाडू एकदम परफेक्ट झालेले आहेत, मस्त झालेत पहा. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.